महाराष्ट्राच्या लाल मातीतल्या कुस्तीची परंपरा जपणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा 68व्या वर्षात पदार्पण करत आहे। यंदाची ही प्रतिष्ठित स्पर्धा पुण्यातील वाघोली येथे आयोजित करण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की गेल्या 67 वर्षांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा राज्यातील कुस्ती परंपरेचा गौरव वाढवते। स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांनी कुस्तीगीरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी या उद्देशाने या स्पर्धेची सुरुवात केली होती। या स्पर्धेत खुल्या गटात विजयी होणाऱ्या पहलवानाला महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब दिला जातो। पहिल्या महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारे यांच्यापासून ते अलीकडील विजेते पृथ्वीराज मोहोळ यांच्यापर्यंत ही गौरवशाली परंपरा कायम आहे। यंदाच्या स्पर्धेसाठी वाघोली येथे जोरदार तयारी सुरू असून आखाडा पूजनही पार पडले आहे। लवकरच भव्य स्टेडियम उभारून राज्यभरातील कुस्तीगीर या स्पर्धेत आपली ताकद आजमावणार आहे। सर्वांना नमस्कार। गेले 67 वर्षाची एक वैभवशाली परंपरा असलेल्या या महाराष्ट्राच्या लाल मातीच्या कुस्तीची जी मानाची स्पर्धा असते ती म्हणजे महाराष्ट्र केसरी। आणि यंदा या परंपरेचं 68वं वर्ष आणि सलग 67 वर्ष या महाराष्ट्रामध्ये ही मानाची स्पर्धा होत आली। स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांनी या महाराष्ट्रातल्या कुस्तीगीरांना पैलवानांना स्पर्धात्मक कुस्तीकडे वळवण्यासाठी एशियन गेम्स, राष्ट्रकुल, ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरता एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, एक प्लॅटफॉर्म निर्माण करणं या उद्देशानं अशा स्पर्धात्मक राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं सुरुवात त्या काळी त्यांनी केली। आणि या स्पर्धेत खुल्या गटात जो विजेता होतो त्याला महाराष्ट्र केसरीचा किताब दिला जातो। आपल्याला माहिती असेल की या महाराष्ट्राची कुस्तीची जी वैभवशाली मोठी परंपरा आहे त्यामध्ये अनेक मोठी नावं आपल्याला घेता येतील जे या गदेचे या किताबाचे मानकरी झाले। पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारीपासून शेवटचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळपर्यंत ही परंपरा आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे, अनुभवली आहे। आणि म्हणून मामासाहेबांनी सुरू केलेल्या या स्पर्धेच्या निमित्तानं दरवर्षी महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं या अधिवेशनाचं आयोजन केलं जातं। संपूर्ण राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून त्या ठिकाणी निवड चाचणी होते आणि त्या जिल्ह्याचा अधिकृत संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतो। आणि या स्पर्धेमध्ये जे काही विजयी झालेले खेळाडू आहेत 9 गट मातीत, 9 गट मॅटवरती, अशा या विजेत्या खेळाडूंची निवड ही राज्याच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ म्हणून निवड केली जाते। आणि याच परंपरेतलं 68वं हे वर्ष हे यंदा महाराष्ट्र केसरीची ही स्पर्धा, हे अधिवेशन पुण्यातील वाघोली या ठिकाणी होतंय। आणि त्या स्पर्धेचे संयोजक रामकृष्णजी सातव आणि समस्त वाघोली ग्रामस्थ यांनी त्याचं यजमानपद स्वीकारलं। आणि या स्पर्धेची जोरात तयारी सुद्धा सुरू झाली। मागच्या आठवड्यात त्याचं आखाडा पूजन झालं, त्या ठिकाणी स्टेडियम उभं करायच्या कामाची सुरुवात झाली। आणि त्याच वेळेला हेही ठरलं की ज्यांनी कुस्ती क्षेत्रासाठी मोठं योगदान दिलं, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं, खेळाडूंच्या प्रती, पैलवानांच्या प्रती कायम त्यांनी एक सहकार्याची भावना ठेवली, कायम पाठिंबा दिला, आधार दिला, अशा स्वर्गीय अजितदादा पवारांचं नाव त्या स्टेडियमला, त्या क्रीडा नगरीला दिलं जाणार। आणि या स्पर्धेची जी परंपरा आहे, स्वर्गीय मामासाहेब मोहोळ ज्यांनी या स्पर्धेला सुरुवात केली, ते गेल्यानंतर
एक मोहोळ परिवाराची आमची एक परंपरा आहे की या स्पर्धेतला जो विजेता असतो, जो महाराष्ट्र केसरीचा किताबाचा मानकरी असतो, त्याला जी मानाची गदा दिली जाते, चांदीची गदा दिली जाते, ती या मोहोळ परिवाराकडनं दिली जाते. आणि म्हणून ही दरवर्षीची परंपरा आहे की स्पर्धेच्या पूर्वी या मोहोळ परिवाराच्या वतीनं, आमच्या मोहोळ परिवाराच्या वतीनं संयोजकांना ही गदा प्रदान केली जाते. आणि म्हणून आज माजी खासदार अशोकांना मोहोळ, मी स्वतः, आमच्या मोहोळ परिवारातील अनेक सदस्य या ठिकाणी ही गदा आज आम्ही या स्पर्धेचे संयोजक रामकृष्णांना सातव यांना आणि वाघोली ग्रामस्थांना सुपूर्द केली. आणि आता या स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं खूप जवळ आपण आलो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अनेक नामवंत मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे या तमाम महाराष्ट्रातल्या कुस्ती रसिकांच्या, कुस्ती प्रेक्षकांच्या, कुस्तीच्या शौकीनांच्या, त्यांचीसुद्धा उत्सुकता आता वाढली आहे की यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार. आणि त्या दृष्टीनं खूप चांगली तयारी चालू आहे. मी रामकृष्ण अण्णा सातव यांनाच सांगेल की ज्या पद्धतीनं खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलं आहे, नियोजन ते करतायत, त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्यांनी आपल्याला या ठिकाणी प्रसारमाध्यमांना काही संवाद आपल्याशी साधावा. आणि ही स्पर्धा कशी होणार आहे, तिथे खेळाडूंची व्यवस्था काय, बक्षिसं काय, आणि एकूण किती दिवस चालेल, पाहुणे, हे सगळ्या प्रकारची माहिती संयोजक म्हणून मला असं वाटतं रामकृष्ण अण्णांनी या ठिकाणी द्यावी.